फ्री नोट्स, टेस्ट, डेमो लेक्चर्स तसेच ऑनलाईन बॅचेससाठी आत्ताच द इन्फिनिटी अकॅडमी ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे द इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा मिळालेला प्रतिसाद, आमचं असलेलं थोडंफार पद्धतीचं असलेलं परिश्रम आणि तुमच्या असलेल्या गुणवत्ते यादीमध्ये तुमचं नाव, ह्या तिघांचा जेव्हा संयोग घडवला जातो तर त्यावेळेस शाश्वत स्वरूपामध्ये द इन्फिनिटी अकॅडमीचं नाव पुढे घेतलं जातं. अशा पद्धतीच्या माध्यमातून आमची ही जी सिरीज चालू आहे आणि तुमचा जो उद्दंड त्या प्रकारचा जो प्रतिसाद भेटतोय की सर अजून काही नवीन शिकायला भेटेल का, अगदी आमचाही तेवढा प्रयास चालू आहे की चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचविणे. आज आपण ह्या चांगल्या गोष्टीतली एक चांगली गोष्ट म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं असलेलं करंट अफेअर्स आपण घेऊन येतोय, विशेषतः पॉलिटी विषयाचं. ते आज आपल्याला सविस्तररित्या चर्चा करायची आहे. ह्या चर्चेच्या अंती आपल्याला पर्टिक्युलर पॉलिटी ह्या वलयासोबत कशा पद्धतीची डेव्हलपमेंट होत चालली हे सगळं आपल्याला इथे लक्षात येऊ शकतं आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये असलेलं पहिलं आहे ते म्हणजे काय की बिहारमधील जातीनिहाय जनगणनेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. आता ही न्यूज होती. मग आता याच्या संदर्भामध्ये कंटिन्युअसली डिमांड चालू आहे की भारतामध्ये जातीनिहाय शब्द आहे, जातीनिहाय कास्ट बेस्ड सेन्सिस असायला पाहिजे की नाही. भारताचं जेव्हा तुम्ही लेखाजोखा काढता, भारताच्या असलेल्या जाती जमातींचा असलेला जेव्हा आपल्याकडं डाटा असतो तर त्याच्या माध्यमातून आपल्याला एक्झॅक्टली काय मिळणार आहे याच्यापेक्षा हे का बर्निंग आहे किंवा का चर्चेमध्ये आहे याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी अशावर ताशेरे ओढताना बिहारनी केलेल्या ह्या प्रकारचा असलेला जो कास्ट बेस्ड सेन्सिस आहे तो कुठेतरी डिस्क्रिमिनेटिव्ह नेचरच्या अप्रोचने तो केला जात आहे, किंबहुना त्याच्यामधून होण्याची संभाव्यता आहे. अशा प्रकारचं जेव्हा तिथं स्लोगन दिलं तर त्यावेळेस कुठेतरी आता ह्या जातीनिहाय जनगणनेवर चर्चा नक्की होणार हे आपल्याला ठाऊक आहे. मग एक्झामच्या ओरिएंटेशनने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस लक्षात येतं की आपल्याकडं जातीनिहाय जनगणना ही शेवटची 1931ला झाली होती की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडं जात, उपजात, पोटजात किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन विविध जमाती असेल त्यांचं असलेलं सोशल आणि पर्टिक्युलर इकॉनॉमिकल असलेली पोझिशन्स विदिन द सोसायटी ही कशी आहे तर त्याचा असलेला संदर्भ आपल्याला सापडतो. मग ह्या ज्यावेळेस बिहारसारख्या राज्यांनी याचं नवीन इनिशिएटिव्ह स्टार्ट केला तर त्याच्या मागचं मूळ कारण काय होतं, त्याच्या मागचं असलेली हित काय होते आणि त्याच्या मागचं असलेलं जो संदर्भ होता तो जर आपण ॲनालिसिस केला तर त्याच्यामध्ये दिसून येते की काइंड ऑफ इलेक्शनचे वारे असेल किंवा आपल्या काही पर्टिक्युलर कम्युनिटीजला चांगल्या पद्धतीचा फेवरिझम तयार करता येऊ शकतं का, ह्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने बिहार राज्याने ही कास्ट बेस्ड सेन्सिसचा इनिशिएटिव्ह केल्याचा प्रयत्न करून दिसतोय. मग ह्या गोष्टीला कुठेतरी जेव्हा लक्षात आलं ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून तर त्यावेळेस तिथं स्पष्टपणे त्याला काय दिलेली आहे, स्थगिती दिलेली आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या गोष्टीतून फायदा काय होतो, जर कास्ट बेस्ड सेन्सिस जर तयार होत असेल तर त्याचे असलेले मेरिट्स काय आहे. तर पहिली गोष्ट तर त्या प्रकारचं असलेलं मेरिट म्हणजे किंवा त्याचा असलेला बेनिफिट काय आहे हा समजून घेणं गरजेचं आहे. तर फर्स्ट बेनिफिट असतो की तुम्हाला कास्टची असलेली पोझिशन लेवल विदिन द सोसायटी काय आहे हे कळतं. दुसरी गोष्ट कास्टच्या संदर्भामध्ये किती मागासलेलापणा आहे तो कळतो. तिसरी गोष्ट तुम्हाला आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशियरी कोण आहे त्याची असलेली तुमच्याकडं डाटा क्लिअर हातामध्ये येत असतो. आज आपल्या भारत देशामध्ये ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करतो तर त्यावेळेस पॉलिसी मेकिंग करणं हे अवघड नाही आहे. पॉलिसी मेकिंगच्या माध्यमातून त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ही देखील कदाचित अवघड नाही आहे. परंतु पॉलिसी कोणासाठी असायला पाहिजे, कोणत्या व्यक्तीसाठी असायला पाहिजे, त्या व्यक्तीची असलेली इंटेन्सिटी लेवल किती आहे किंवा आपण जो व्यक्तीला ह्या बेनिफिट देणार आहोत वेदर ही इज अ रिलायबल और ही इज अ टॉलरेबल पर्सन आहे की नाही हे आयडेंटिफाईड करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशियरी होण्यासाठी तुमच्याकडे कास्ट बेस्ड सेन्सिस असायला पाहिजे. सोबतच त्या प्रकारचं असलेलं विविध शासकीय योजना आपल्याकडे आहे,
विविध शासकीय स्वरूपातले उपक्रम आपल्याकडे आहे, विविध शासकीय स्वरूपातले आपल्याकडे त्या प्रकारचे असलेले कार्यक्रम आहे। मग यांची असलेली अंमलबजावणी करण्यासाठी जर डिमार्केटिव्ह लाईन्स असेल आपल्याकडं ऑन द बेसिस ऑफ सोसायटल कास्ट बेसिसच्यावर, तर इट कुड बी अ पॉसिबिलिटी की यांना याचा फायदा काय होऊ शकतो, जास्त होऊ शकतो। मग हे जातीनिहाय हा एका प्रकारचा जेव्हा तुम्ही सर्वे करणार आहे तर ते सर्वे करता वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी तिथं माहिती होऊ शकतात, परंतु याचे तोटे देखील आहे। तोटे अशा प्रकारचे आहे की याच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस करता तर पहिली गोष्ट जातीनिहाय जेव्हा तुम्ही शब्द वापरता तर तिथं जात समोर येते आणि जातीच्या आधारावर तयार होणारा राजकारण आणि त्या राजकारणानुसार होणारे मतभेद हे सर्वांना ठाऊक आहे। हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुमच्याकडे जाती जमातीचे असलेले सेन्सिव्स ऑलरेडी आहे, कशाच्या माध्यमातून, जनगणनेच्या माध्यमातून, जी पिरियडिकली 10 वर्षांनी होती आपल्याकडं। मग 10 वर्षानंतर होणारी गोष्ट आहे तर त्याच्यासाठी स्पेसिफाईडली जातीनिहाय जनगणना करायची काय गरज आहे। जर आपण मुद्दा घेता गेलं तर आरक्षणाची तरतुदीची असलेली संदर्भता येते इथं। मग आरक्षणाच्यासाठी जर तुम्ही जातीनिहाय त्या प्रकारचं सब कॅटेगरायझेशन्स करत असाल तर कुठंतरी त्या आरक्षणाची जी नेमकी एकदम गरज कोणाला आहे त्याचं असलेलं ठाव ठिकाणं लागू शकत नाही। मग अशा विविध प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस बिहार गव्हर्नमेंटनी ह्या सगळ्या गोष्टी तिथं इम्प्लिमेंट करायला लागले तर त्याचं असलेले प्रोज आणि कॉन्स काय आहे हे तिथं ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आपल्याला दिसून येत आहे। परंतु आता नॅशनल लेवलवर म्हणजे देशाच्या स्तरावर आपल्याला आता कुठंतरी वेळ आलेली आहे कास्ट बेस्ड सेन्सिस इश्यू करायची, तर अशा स्वरूपामध्ये आता त्या गोष्टीत चर्चा होणारच आहे आणि त्याच्यावर कदाचित एक नवीन कमिटीही बसवण्याची तिथं त्या प्रकारची असलेली गव्हर्नमेंटची तयारी पण झालेली आहे की आता कुठंतरी काय करायला पाहिजे, कास्ट बेस्ड सेन्सिस करायला पाहिजे। कारण की डिमांड ऑफ द ओबीसी आणि डिमांड ऑफ द ओबीसी आणि त्यांचं असलेलं सब कॅटेगरायझेशन्स इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट इश्यू रिगार्डिंग द रिझर्वेशन। मग अशा स्वरूपामध्ये कदाचित आता नॅशनल लेवलवर पण अशा स्वरूपात होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते। आलं लक्षात। मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस तुम्हाला जनहिताय म्हणजे जनगणना जातीनिहाय करता येऊ शकता। एक जाता जाता ऑनरेबल सुप्रीम कोर्टने हे पण सांगितलेलं आहे, जर तुम्हाला करायचीच इच्छा असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला करण्याची इच्छा असेल तर त्यावेळेस तुमच्या असलेल्या ह्या जातीनिहाय जनगणनेची जी सर्वे आहे, जो कंडक्ट इश्यू आहे तो एका प्रायव्हेट NGOला दिला पाहिजे, ना की बल्कि सरकारी कामांना दिला पाहिजे किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे। पहिलेच भरपूर लोड आहे सरकारी कर्मचाऱ्यांवर आणि तुम्ही त्याच्यासोबत जनगणना वरतून जातीनिहाय जनगणना ही जर लावत असेल तर त्याचा असलेला प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतो की तुम्ही त्या स्वरूपातले असलेली हा जो डेटा आहे तो ऑथेंटिक असेलच याची शाश्वती देता येत नाही। फॉर दॅट रिझन्स गव्हर्नमेंट ऑलवेज ट्राईंग टू मेक शुअरिंग दॅट की आपल्याला जो डेटा भेटणार आहे तो क्वांटिफाईड असेल आणि रिलायबल असलेला डेटा असणार आहे। लक्षात। त्यामुळे हे तुम्हाला समजणं असलेलं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आहे डॉक्टर मनोज सोनी यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर बसवलेलं आहे आणि त्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे। मग आपल्याकडं त्या प्रकारचं असलेलं UPSC आणि त्या UPSCच्या असलेल्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असलेले डॉक्टर मनोज सोनी यांना काय केलेलं आहे, विराजमान केलेलं आहे। म्हणजे थोडा फॅक्च्युअल डेटा जर बघायला गेलं तर आपल्याला काय दिसून येते की पर्टिक्युलर 16 मे 2023 रोजी यांनी पद आणि गोपनीयतेची काय घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे। आता या पूर्वीच्या असलेल्या स्वरूपामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला काय दिसतंय की पर्टिक्युलर सोनी हे 28 जून 2017 रोजी UPSCचे ऑलरेडी सदस्य बनलेले होते आणि 5 एप्रिल 2022 पासून आयोगाचे असलेल्या अध्यक्षपदाची कर्तव्य पार पाडण्याची त्यांची जबाबदारी सोपवण्यात देखील आलेली आहे। मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते की नेमकं आता हे UPSC काय आहे। थोडं बेसिकला गेलं तर आपल्याला काय दिसून येतं, UPSC ही एका प्रकारची असलेली कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे अंडर आर्टिकल 315। मग 315 अंतर्गत आपल्याकडं याची असलेली रचना ही देखील दिलेली आहे। मग UPSCच्या रचनेमध्ये जर महत्त्वाचं बघायला गेलं तर आपल्याला काय दिसतंय की पर्टिक्युलर भाग जो काय आहे पर्टिक्युलर 14वा भाग
कलम 315 ते 323 अंतर्गत दिलेला आहे आणि याच्या अंतर्गत राष्ट्रपती हे काय करत असतात, UPSCच्या अध्यक्षपदाची किंवा अध्यक्ष व्यक्तीची निवड करत असतात। सोबतच UPSCचे अध्यक्ष जसं आहे तसं त्यासोबतच काय असतात, सदस्य देखील असतात आणि ह्यांचा असलेला कार्यकाळ हा फार महत्त्वाचा आहे, जो की 6 वर्ष आणि वयाची 65 वर्षापर्यंत काय असणार आहे, तिथं नमूद असणार आहे। म्हणजे एका प्रकारचं असलेलं संपूर्ण भारतामध्ये जर आपल्याला UPSCच्या स्वरूपामध्ये विचारायला गेलं तर संपूर्ण भारतासाठी एक सेंट्रल लेवलची एक्झाम कंडक्ट करणारी ही काय आहे, संस्था आहे। आता ह्याच कलमांतर्गत म्हणजे 315 कलमांतर्गत जर बघायला गेलं तर स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्स, काय स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्स म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी MPSC म्हणतो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, तसं स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन बनवत असतात। मग 315 नुसार पण त्या पद्धतीचं असलेलं काय आहे की इथं आपल्याकडं पर्टिक्युलर महाराष्ट्र राज्यासाठी MPSC आहे। MPSCची ही कुठंतरी ध्येय धोरणं, कार्यपद्धती ही सगळी 315 ते 323 नुसार ही आपल्याला तिथं दिसत आहे। आपल्या संविधानाने हेही पुढे जाऊन सांगितलेलं आहे की जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन देखील असू शकतं, म्हणजे 2 राज्यांसाठी एक पब्लिक कमिशन असू शकतं, अशी ही प्रोव्हिजन आपल्याकडे केलेली आहे। मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं की राज्याच्यामध्ये प्रत्येक राज्यासाठी एक स्वतःचं असलेलं स्वतंत्र काय असणार आहे, एक एक्झाम कंडक्ट करणारी आयोग असेल आणि त्या आयोगाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहे। मग अशा पद्धतीने UPSCच्या संदर्भामध्ये तिथं तुम्हाला दिसतंय की 65 आणि त्या प्रकारचं असलेलं 6 हे इथं तिथं असणार आहे। चलायचं पुढं, चला। संपूर्ण प्रशासन साध्य करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य आहे। साहजिकच आहे, ज्या राज्यामध्ये 100% लिटरसी असते आणि ज्या राज्यामध्ये 100% लिटरसीच्या माध्यमातून त्या देशाची प्रगती सगळ्यांना दिसून येते, तर अशा देशामध्ये गव्हर्नन्स किंवा प्रशासन ह्या संदर्भामध्ये ते पहिलं असणं म्हणजे काही नवलाईची गोष्ट नाही आहे। आज आपण संपूर्ण भारताचा जेव्हा विचार करतो तर त्यावेळेस भारताच्या प्रत्येक राज्यांचा संदर्भ घेतावेळेस काही असे राज्य आहे की ते प्रगतिशील आहे। मग ते प्रगतिशील कशामध्ये आहे तर गव्हर्नन्समध्ये प्रगतिशील होत आहे, काही राज्य कॉमर्समध्ये प्रगतिशील होत आहे, परंतु प्रामुख्याने शासनाच्या ध्येय धोरणाची असलेली खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक गोष्टीची असलेली उपलब्धताचा असलेला वापर करण्याची असलेली जी खरी ताकद आहे तर ती खरी ताकद केरळ गव्हर्नमेंटने दाखवलंय आणि तिथं प्रशासन म्हणजे गव्हर्नन्सच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट केलेल्या आपल्याला दिसून येत आहे। मग अशा स्वरूपामध्ये पर्टिक्युलर 25 मे 2023 रोजी एका प्रकारच्या टोटल गव्हर्नन्स केरळ या कार्यक्रमामध्ये तिथलचे मुख्यमंत्री जे कोण आहे पिनराई विजयन यांनी केरळाला काय केलेलं आहे, भारतातील पहिले पूर्ण शासित स्वरूपातलं राज्य म्हणून काय केलेलं आहे, घोषित केलेलं आपल्याला दिसून येते। या सोबतच या कार्यक्रमाअंतर्गत केरळमध्ये असलेलं फायबर ऑप्टिक नेटवर्कचं जे जाळे आहे ह्या प्रकल्पांचाही काय केला आहे, शुभारंभ केलेला आहे। आज गव्हर्नन्स म्हणजे काय की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असलेलं तिथं आता एका क्लिकवर सगळ्या गोष्टी ॲक्सेस होणार आहे। उद्या चालून पेपरलेस गव्हर्नन्स पण येणार आहे की तुम्हाला पेपराचीही तिथं संदर्भता लागणार नाही आहे। उद्या चालून तुमच्या असलेल्या प्रत्येक गव्हर्नन्सच्या माध्यमातून तुमच्या असलेल्या आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशरी कोण असणार आहे, कोणत्या व्यक्तीला कोणती योजना दिली पाहिजे, कोणती योजना गेलेली आहे किंवा कोणत्या व्यक्तीने मागणी केलेली आहे, या संदर्भापर्यंत अगदी मायक्रो ॲनालिसिसचा स्वरूप वापर करून, डेटा ॲनालिसिसचा वापर करून गव्हर्नन्सच्या माध्यमातून एक्झॅक्टली पोझिशन लेवल काय आहे, आपल्याकडं मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स कसा केला जाईल, लोकांपर्यंत त्या योजना कशा पोहोचवल्या जाईल, शासनाचे प्रकल्प कुठपर्यंत एक्झिक्यूट झाले आहे, कोणपर्यंत त्याचं असलेलं इम्प्लिमेंटेशन करण्याची पॉलिसी बाकी आहे, अशा विविध आणि असंख्य प्रश्नाची उत्तरं ह्या गव्हर्नन्समुळे आपल्याला लवकर हातामध्ये भेटत असतात। जर आपण बारकाईने विचार करायला गेलं तर आपल्याकडच्या असलेल्या ह्या प्रत्येक गोष्टीची असलेली जर मोजमाप करायला गेलं तर आपल्याकडं त्याचा डेटा व्यवस्थित भेटत नाही। गव्हर्नमेंट सेंट्रल असो किंवा स्टेट असो तर त्या सेंट्रल किंवा स्टेटने बनवलेली पॉलिसी ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका। आणि ह्या सगळ्या शोकांतिकेचं कारण म्हणजे काय, गव्हर्नन्स प्रॉपर नाही आहे, ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉपर नाही आहे, परंतु हे गव्हर्नन्सच्या माध्यमातून काय केलं जाऊ शकतं, साध्य केलं जाऊ शकतं। मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हे प्रशासन गव्हर्नन्स करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर लक्ष ठेवायचं, केरळ इज द फर्स्ट गव्हर्नर दिसतंय। त्याच्यानंतर आहे 75 रुपयाच्या स्मरण नाण्याचे अनावरण।
बघा, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून आणि त्यासोबतच अमृत महोत्सव ह्या प्रकारच्या 75 वर्षाची असलेली पूर्णता आपण सेलिब्रेट केली. त्यासोबत भारताच्या असलेल्या ह्या पूर्ततेच्या असलेला अभिमान हा सामान्य जनतेपर्यंत कळावा आणि सोबतच नवीन संसदाची जी पायाभरणी आपल्या भारत देशाने केलेली आहे तर त्याचंही लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी माहिती पुरवाव्या याच्यासाठी 75 रुपयाचं आपण नाणं तयार केलेलं आहे. आणि हे नाणं ज्या वेळेस आपण बघतो नवीन संसदेची पायाभरणी झाली त्याच दिवशी नरेंद्र मोदी सरांनी म्हणजे 28 मे 2023 रोजी याचं काय केलेलं आहे, जारी केलेलं आहे. आता हे पब्लिक डोमेनमध्ये आलेलं नाही आहे, म्हणजे पब्लिकसाठी नाही आहे, परंतु भारताच्या असलेल्या काही अचिव्हमेंट्स तिथं दिसाव्या याच्यासाठी हे 75 रुपयाचं नाणं इश्यू केलेलं आहे. हे फक्त स्वतःसाठी आहे गव्हर्नमेंटच्या. 75 रुपये नाण्याचा जर आपण थोडं फॅक्च्युअल डेटामध्ये अभ्यास करायला गेलं की तुमच्या असलेल्या एक्झामसाठी तर त्याच्यामध्ये काय हे नाणं किती मीटरचं आहे, किती मीटरचं नाही, किती MM चं असलेलं व्यास आहे तर 44 मिलीमीटरचं असलेलं व्यास आहे, गोलाकार आहे. याच्यामध्ये त्या प्रकारचं असलेलं चतुर्थांश चतुर्थांश म्हणजे 4 भाग हा मिश्र धातूंची आहे, ज्यामध्ये 50% ही चांदी आहे, त्याच्यामध्ये 40% तांबे आहे, 5% निकेल आहे आणि 5% जस्त आहे. म्हणजे 4 धातूंपासून यांची असलेली काय झाली आहे, निर्मिती झाली आहे. तुम्हाला स्टेटमेंट वाईज ॲज इट इज विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये नाण्याच्या मुखावर म्हणजे जो नाणा आहे त्याच्या फ्रंट साईडवर मध्यभागी राजमुद्रा आहे, तिच्या खाली सत्यमेव जयते नाव लिहिलेलं आहे आणि राजमुद्राच्या डाव्या बाजूला देवगिरी लिपीमध्ये भारत आणि उजव्या बाजूला इंग्लिशमध्ये इंडिया लिहिलेला आहे. म्हणजे एका प्रकारचं असलेलं मिडलमध्ये राजमुद्रा, डाव्या साईडला भारत आणि उजव्या साईडला इंडिया अशा प्रकारे कोरलेला आहे. नाण्याच्या बॅक साईडला म्हणजे दुसऱ्या बाजूला त्या प्रकारची नवीन संसद भवनाची काय केलेली आहे, प्रतिमा तिथं दाखवलेली आपल्याला दिसून येते. आणि वरच्या परिघावर म्हणजे वरती असलेल्या याच्यावर संसद संकुलन ह्या देवनागरीमध्ये काय केलेलं आहे तिथं मेन्शन केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारचं असलेलं हे नाणं आणि त्या संदर्भात विचारल्या जाणारी शक्यता ह्या स्वरूपात विचारला जाऊ शकतं, त्यामुळे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची केंद्रीय दक्षता प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी काय झाली आहे, शपथ झालेली आहे किंवा त्यांनी शपथ घेतलेली आहे. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. मग कोण आहे ते, तर प्रवीण कुमार श्रीवास्तव, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. दक्षता आयुक्त ज्याला आपण म्हणतो, दक्षता आयुक्त म्हणून आता कोण आहे तर प्रवीण कुमार श्रीवास्तव आहे. यांनी 29 मे 2023 रोजी, कधी 29 मे 2023 रोजी यांना शपथ दिली. कोणी तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली. मग आता ह्या स्वरूपामध्ये जर बघतो तर त्यावेळेस 2022 पासून श्रीवास्तव त्यांच्या पूर्वरीत असलेले कोण, सुरेश एन पटेल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता काय करतील, त्या प्रकारची असलेली शपथविधीच्या माध्यमातून त्यांनी पदभार स्वीकारलेला दिसून येतोय. कोण होतं मग पहिले तर सुरेश एन पटेल. कोण होतं, सुरेश एन पटेल हे पहिले होते आणि नंतर आता कोण आलेलं आहे, प्रवीण कुमार श्रीवास्तव आलेलं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे, हे तिथं संदर्भ घेणं गरजेचं आहे. मग आपण थोडं बेसिकला जाऊ की सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आहे तरी काय, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनची पोझिशन काय आहे. तर लक्षात ठेवायचं आपल्या भारत देशामध्ये करप्शनची लेवल ही फार वाढत चालली होती आणि ह्या करप्शन लेवलला कुठंतरी कमी करावं 1960-62-63चा काळ आणि त्याच्यानंतर तयार झालेली संथमन कमिटी, त्या संथमन कमिटीने केलेला अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक भारताच्या असलेल्या ह्या दुर्भाग्यवश करप्शन असलेली जी पोझिशन आहे ती कमी करण्यासाठी कुठंतरी प्रतिबंध करावं, याच्यासाठी आपल्याकडं काहीतरी संस्था असायला पाहिजे. परिणामस्वरूप 1964 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाची काय केली आहे, स्थापना केलेली आहे. आणि नंतरच्या काळामध्ये त्याचं महत्त्व जाणून ह्या CVCला 2003 मध्ये कायद्याच्या स्वरूपामध्ये त्याची असलेली पोझिशन काय केलेली आहे, एका प्रकारची असलेली बळकट केलेली आहे. मग भारतामध्ये जेवढं पण करप्शन लेवल कमी करता येईल तर त्याचं असलेलं प्रामुख्याने काम कोणाचं आहे, CVCचं आहे. मग आता इथं शब्द येतो किंवा संदर्भ येतो की आपल्याला हे इथं विचारलं जाऊ शकतं की ही एक स्वतंत्र संस्था असून ती फक्त कोणाला, संसदेला जबाबदार आहे. आणि एक विशेष इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की ही एक तपास यंत्रणा नाही आहे. बरं लक्ष ठेवायचं, ही एक तपास यंत्रणा बिलकुल नाही आहे. का, कारण की ही एक स्वतः इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नाही आहे, ती
डायरेक्शन देत असते किंवा CBI तुमचं असलेलं CBI त्याच्यानंतर आपण CID म्हणतो यांचे असलेले काही रिपोर्ट्स असेल, यांच्या काही गोष्टी असेल तर त्या गोळा करता आणि त्या पद्धतीचं असलेलं काय करताय, त्या स्वरूपातला अहवाल हा राष्ट्रपतींना सादर करता. मग अशा स्वरूपातली ही CVC सर्वोच्च दक्षता संस्था म्हणून बघितल्या जाते. याच्या अंतर्गत CVCला भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापराच्या तक्रारी ज्या प्राप्त होता त्यावर काय करतात, कारवाई करण्याची शिफारस करतात. म्हणजेच काय, ती स्वतंत्र तपास यंत्रणा आहे का, नाही. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, CBI मार्फत किंवा इतर सरकारी कर्मचाऱ्यातील असलेली जी त्या प्रकारची असलेली मुख्य दक्षता अधिकारी असेल तर त्यांच्या मार्फत काय केलं जातं, तिथं त्या स्वरूपातलं त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. स्वतः उतरती का, नाही. मग आता याची रचना काय आहे, तर याच्यामध्ये एक CVC म्हणजे चेअरपर्सन असतो आणि जास्ती असतं ऑदर व्हिजिलन्स कमिशनर असतात. म्हणजे एक चीफ व्हिजिलन्स कमिशनर आणि ऑदर 2 व्हिजिलन्स कमिशनर असतात. या स्वरूपामध्ये यांची नियुक्ती कोणामार्फत होती, तर राष्ट्रपतीमार्फत होते. आणि ह्या स्वरूपामध्ये 3 सदस्यीय निवड समितीच्या माध्यमातून तुमच्या असलेल्या या पर्टिक्युलर CVCला अपॉइंट केलं जातं. मग हे 3 व्यक्ती कोण, तर त्या प्रकारे पंतप्रधान असेल, गृहमंत्री असेल आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते, हे 3 जण कोणाला सांगतात, राष्ट्रपतीला. आणि राष्ट्रपती ह्या 3घांची असलेली अपॉइंटमेंट करत असता हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता हे करत असताना त्यांचं टेन्युअर पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. टेन्युअर काय सांगतो, तर त्या आयुक्तांना 4 वर्ष आणि वयाची 65 वर्षापर्यंत काय करता येऊ शकतं, कार्य करता येऊ शकतं. म्हणजे त्यांचं असलेलं जे काय पहिले संपल तर त्याच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे, त्यांना त्या स्वरूपातलं असलेलं बॅकफुटवर बोलवलं जाणार आहे. म्हणून त्यांचं असलेलं किती आहे, 4 आणि 65 वर्ष आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. चला आता पुढची त्या प्रकारची आंतरराष्ट्रीय स्तरावरची बातमी आहे ती म्हणजे काय, राजा चार्ल्स राजा जो 3य आहे त्याचा राज्याभिषेक झालेला आहे. कुठं, तर UK मध्ये. कारण की त्या प्रकारच्या असलेल्या महिला त्या काय झालेल्या आहे, एक्सपायर झाले आहे. राणी म्हणजे UKची असलेली राणी काय झालेली आहे, एक्सपायर झालेली आहे. मग त्यांना देवआज्ञा झाल्यामुळं त्यांच्या असलेल्या ब्रिटनच्या अध्यक्षपदी म्हणजे राजाच्या पदी पुढचे असलेले व्यक्तींना तिथं बसवावं लागतं. मग अशा वेळेस राजा चार्ल्स हे 3य यांचा काय झालेला आहे, राज्याभिषेक झालेला आहे. मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं, हा राज्याभिषेक म्हणजे जगाच्या स्वरूपामध्ये एक मोठा राज्याभिषेक समजला जातो. मग हे युनायटेड किंगडम आणि कॉमनवेल्थ देशन जेवढे आहे तर त्यांच्या असलेल्या ह्या पर्टिक्युलर राजाचा असलेला हा काय आहे, एका प्रकारचा असलेला राज्याभिषेक कधी झाला, तर लक्ष ठेवायचा 6 मे 2023 रोजी झालेला आहे. कुठं झाला, तर लंडनमधील वेस्टमिनिस्टर ॲबे इथे झालेला आहे. मग अशा प्रकारचा असलेला याच्यापूर्वी कधी झालेला आहे, तर 1953 मध्ये एलिझाबेथ ज्या मॅम आहे तर त्यांचा 2य राज्याभिषेक झालेला आपल्याला दिसतोय. 2य म्हणजे एलिझाबेथ 2nd असं म्हटलं जातं. एलिझाबेथ 1st होत्या, ह्या 2nd आत्ता ज्या एक्सपायर झाल्या त्या ह्या 2nd होत्या. यांचा असलेला राज्याभिषेक झालेला आपल्याला दिसून येतोय. यांच्यानंतर त्या प्रकारचा असलेला 8 सप्टेंबर 2022 रोजी प्रिन्स चार्ल्सकडे काय गेले आहे, राज्यपद हे लगेच गेलेलं दिसून येत आहे. मग आता हे चार्ल्स जे आहे 3य म्हणजे 3य क्रमांकाचे नाही तर त्यांचं 3य हे पोझिशन आहे. चार्ल्स 3rd जे आहे तर त्यांच्या राज्याभिषेकाला कार्यक्रमाला नाव काय दिलं आहे, तर ऑपरेशन गोल्डन ऑबे. काय, ऑपरेशन गोल्डन ऑबे तिथं नाव दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. सोबतच त्या प्रकारचं असलेलं ह्या संदर्भामध्ये त्या युनायटेड किंगडमचे पंतप्रधान म्हणजे आपले भारतीय त्या स्वरूपातले वंशातले असलेले ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती हे दोघंही सोहळ्याला उपलब्ध म्हणजे प्रेझेंटी लावली होती. सोबतच भारताकडून आपले जे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड हे आणि त्यांची पत्नी सुदेश धनखड हेही तिथं प्रेझेंट होत्या. आणि चित्रपटसृष्टीमधले असलेले नामवंत आपण म्हणतो ना नटिका, त्यांचं नाव आहे सोनम कपूर, त्या देखील काय होत्या, प्रेझेंट होत्या, आपल्याला तिथं दिसून येते. त्यामुळं लक्ष ठेवण्यासारखं आहे की पर्टिक्युलर ह्या राज्याभिषेक जो आहे तो राज्याभिषेकाचं नाव काय आहे, तर ऑपरेशन गोल्डन ऑर्ब आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे याच्या अंतर्गत. हा लक्षात. चालायचं पुढं. चला पुढचं काय आहे, तर भारताच्या कॅगच्या पदी भारताच्या कॅगची, भारतामध्ये कॅग आहे,
कॅग म्हणजे कंट्रोलर ऑडिटर जनरल, आर्टिकल 148 मध्ये, जे की भारताच्या असलेल्या सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंटच्या असलेल्या प्रत्येक गोष्टीचं लेखापरीक्षण करतात. तर ह्या कॅगला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे की आता भारतासोबत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहे, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरची असलेली जे WHO आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांचंही लेखापरीक्षक म्हणून काय केलेलं आहे, पुन्हा निवड झाली आहे. म्हणजे या पहिले त्यांची ऑलरेडी निवड झालेली होती आणि त्यांचं काम चांगलं असल्या कारणामुळं त्यांना डबल रिअपॉइंटमेंट केलेलं होतं. मग WHO मध्ये जे पण काही गोष्टी अकाउंटिंगच्या ओरिएंटेशनही असणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये जर आपण बघायला गेलं तर आता ते WHOचंही स्वरूप काय असणार आहे, त्याच्यामध्ये असणार आहे. मग आता इथं आपल्याला काय दिसतंय की भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहे, तर गिरीशचंद्र मुर्मू आहे. कोण आहे, गिरीशचंद्र मुर्मू आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग यांची निवड आपल्याला काय दिसते, 2024 ते 2027 या 4 वर्षाच्या कालावधीसाठी. किती, या 4 वर्षाच्या कालावधीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे कॅगचे असलेले तिथं म्हणून काम झालेलं आहे. मग अशा स्वरूपामध्ये 67व्या जागतिक आरोग्य संमेलनामध्ये याची घोषणाही झालेली आहे. सोबतच मार्च 2023 मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यासाठी बाह्य लेखी परीक्षक म्हणूनही निवड झालेली आहे. म्हणजे विचार करा, आपल्या इंडियाचा कॅग आणि त्याचं काम एवढं चांगलं आहे की याच्यापूर्वी ILO असेल, याच्यानंतर तुमचं WHO असेल, ह्या मोठमोठ्या असलेल्या संस्थेमध्ये त्यांचं ऑडिट करायचं काम हे कोणाकडे आले आहे, आपल्या कॅगकडे आलेलं आहे. म्हणजे ही फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. मग याच्यासोबत भारताला अजून काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कॉन्ट्रॅक्ट्स भेटले का, यस. मग त्याकडं आपल्याकडं जे म्हणतो आपण अन्न आणि कृषी संघटना म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन डे तुमच्या WTO मध्ये आहे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी, त्याच्यानंतर आंतरसंसदीय संघ, अशा विविध असलेल्या संघटनांचा कॅग काय करत आहे, त्या प्रकारचं ऑडिटिंग करत आहे. काय करत आहे, ऑडिटिंग करत आहे. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस कॅगचं असलेलं हे फार कमेंडेबल गोष्ट आपल्याला इथं लक्षात येऊ शकता. आलं लक्षात. चला पुढचं काय आहे, जागतिक गुलामगिरी निर्देशांक. फार महत्त्वाचा आहे 2023चा जागतिक गुलामगिरी निर्देशांक. पॉलिटिक्स रिलेटेड आहे त्यामुळे ते समजणं गरजेचं आहे. आता जागतिक गुलामगिरी निर्देशांक काय सांगतो की जगामध्ये कशा पद्धतीचं असलेली गुलामगिरी आहे. जर आपण संपूर्णरित्या जगाचा विचार करतो तर गुलामगिरी ही नष्ट झालेली आहे. पहिले जसं गुलामांची असलेली देवाणघेवाण होत होती, पहिले जसं गुलामांना एका प्रकारचं विकणे किंवा घेणे ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये त्यांचं असलेलं ट्रान्सपोर्टेशन केलं जायचं. तर अशा वेळेस कुठंतरी ह्या पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस सगळ्या गोष्टी बदलत गेल्या तर त्यावेळेस गुलामगिरी हे नष्ट व्हावी याच्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये जसं की मार्टिन ल्युथर किंग असेल, अब्राहम लिंकन असेल, अशा विविध असलेल्या संपूर्ण देशातल्या जे म्हणजे आपण म्हणतो ना नामवंत व्यक्ती असेल तर त्यांनी परिश्रम केलेला आहे आणि त्यांना त्या प्रकारचा असलेला संदर्भ देता वेळेस अशा स्वरूपातलं असलेली ही जी गुलामगिरी आहे तिथं नष्ट झाली पाहिजे. परंतु तरीही आज मॉडर्न इरामध्ये जरी राहत असेल तरी मॉडर्न इरामध्ये त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून जर आपण ॲनालिसिस केलं तर गुलामगिरी ही अजून काय आहे, स्टिक आहे. मग अशा वेळेस गुलामगिरी निर्देशांकामध्ये 2023चा काय संदर्भ येतो तर लक्ष ठेवायचं, आपल्या जगामध्ये वॉक फ्री फाउंडेशन नावाची एक संस्था आहे. वॉक फ्री फाउंडेशनमध्ये त्यांनी काय केलं आहे, जागतिक गुलामगिरी निर्देशांक 2023 हा काय केला आहे, प्रदर्शित केलेला आहे. आणि ह्या अहवालामध्ये त्या प्रकारचं असलेलं जगातील आधुनिक स्वरूपातली जी गुलामगिरी आहे ती वाढत चाललेली आहे असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एका प्रकारचं असलेलं गुलामगिरी ही वाढती आणि ती आधुनिक स्वरूपातली आहे. जर तुम्ही नरेंद्र जाधव सर यांचं नाव ऐकलं असेल तर नरेंद्र जाधव सरांचं खूप फेमस वाक्य आहे किंवा बाकीचेही रिनॉल्ड पर्सनॅलिटी त्यांना सपोर्ट केलेला आहे. ते म्हणतं काय की आत्ताच्या घडीमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर देशामध्ये डिस्क्रिमिनेशन होतं. पर्टिक्युलर मी भारताचा विचार सांगतोय. देशामध्ये डिस्क्रिमिनेशन होत आहे, परंतु जुन्या काळी जशा पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन व्हायचं तसं होत नाही. मग आत्ताचं नवीन फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन कसं आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे इट इज अ सिस्टमॅटिकली इन्स्टिट्यूशनल डिस्क्रिमिनेशन आहे.
मग सिस्टमॅटिकली इन्स्टिट्यूशनल डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, तर सिस्टमॅटिकली तुम्हाला संस्थेमार्फत किंवा संस्थेच्या ओरिएंटेशननी तिथं डिस्क्रिमिनेट केला जातो. मग अशा विविध प्रकारच्या असलेल्या भारतामध्ये देखील पण याच्यावर काय होत आहे, चर्चा होत आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ह्या गुलामगिरीमध्ये ह्या किती लोक आहे, तर 50 दशलक्ष लोकांपर्यंत ही गुलामगिरी पोहोचलेली आहे. म्हणजे गुलामगिरीमध्ये अजून हे लोक राहत आहे आणि विशेषतः 25% याच्यामध्ये काय झाली आहे, वाढ झालेली आपल्याला तिथं दिसून येते. जर G20चा आपण राष्ट्रांचा संदर्भ घेतला तर त्याच्या असलेल्या व्यापार ऑपरेशन्स आणि जागतिक पुरवठा साखळीद्वारे हे संकट मोठी भूमिका बजावल्याचं आपल्याला आव्हानांमध्ये दिसून येते. विशेषतः भारत, चीन, रशिया, इंडोनेशिया, तुर्की आणि अमेरिका या G20 देशांमध्ये वेठबिगारी करणाऱ्या लोकांची संख्या काय आहे, सर्वाधिक आहे. ही शोकांतिका, ही दुःखाची बाब आपल्याला तिथे दिसते. भारत एका प्रकारचा विकसनशील देश आहे, आपण मान्य करू की इथं कुठेतरी त्या प्रकारची असलेली आधुनिक स्वरूपातली गुलामगिरी असणार आहे. परंतु अमेरिकेमध्ये जे आपण म्हणतो की एक डेव्हलप कंट्रीज आहे, तरीही तिथं आधुनिक स्वरूपातली गुलामगिरी ही आपल्याला तिथं दिसून येते. मग अशा पद्धतीचा असलेला हा निर्देशांक आपला काय करतोय, दाखवतोय. मग अशा वेळेस आधुनिक गुलामगिरीचा सर्वाधिक कुठं आहे, तर उत्तर कोरियामध्ये आहे, त्याच्यानंतर इरिट्रिया आहे, त्याच्यानंतर आहे मॉरिटानिया आहे. सर्वात कमी कुठं आहे की जिथं बिलकुलच नाही आहे, मग अशा स्वरूपामध्ये स्वित्झर्लंड आहे, नॉर्वे आहे आणि जर्मनी आहे. म्हणजे याच्यातून असं दिसून येते की आज पण गुलामगिरीचं असलेलं जे प्रभुत्व आहे ते अजून कुठं कमी झालेलं नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं कुठंतरी संपूर्ण जगामध्ये गुलामगिरीचे वेगवेगळ्या प्रकारातले असलेले फॉर्म्स एक्झिस्टमध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून मानवी हक्काची असलेल्या उल्लंघनाची संदर्भता तिथं जास्त लागू होत आहे. आलं लक्षात. अशा प्रकारे त्याच्यानंतर आहे पर्टिक्युलर तुषार मेहता यांची सॉलिसिटर तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल्स म्हणून काय झाली आहे, पुनर्नियुक्ती झालेली आहे. आता ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो तर भारतासाठी आपल्याकडं सर्वोच्च कायदा अधिकारी ज्याला आपण तो हायेस्ट लॉ ऑफिसर. मग हायेस्ट लॉ ऑफिसर कोण असतं, तर अटॉर्नी जनरल असतात. काय असतात, अटॉर्नी जनरल. आपल्याकडं आर्टिकल 76 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हॅज बीन टॉक्स अबाउट दी पर्टिक्युलर दिस पोझिशन्स, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. मग हे जशा पद्धतीने आपल्या भारताचे असलेले सर्वोच्च कायदा अधिकारी असतो, जो की भारताच्या असलेल्या वतीने किंवा भारताच्या असलेल्या राष्ट्रपतींनी दिलेल्या कामाचं असलेलं काही ज्या गोष्टी असेल तर फॉलोवेशन करायचं काम कोणाचं असतं, अटॉर्नी जनरलचं असतं. आणि ह्या अटॉर्नी जनरलला कुठंतरी असिस्ट करण्यासाठी सॉलिसिटर जनरल्स असतात. काय असतात, सॉलिसिटर जनरल्स असतात. मग आपल्याकडं अटॉर्नी जनरलला असिस्ट करण्यासाठी कामाची मदत म्हणून सॉलिसिटर्स असतात आणि ह्या सॉलिसिटर्स म्हणून तुषार मेहता सरांची काय झाली आहे, निवड झालेली आहे. आता ही सेकंड टाइम आहे, त्यामुळं इथं पुनर्नियुक्ती शब्द वापरलेला आहे. मग आता ह्या स्वरूपामध्ये तुषार मेहता यांची पर्टिक्युलर जुलै 2023 पासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी काय केलं आहे, पुनर्नियुक्ती केलेली आहे. हे इज अ हायेस्ट सेकंड लॉ ऑफिसर विदिन द इंडिया असं म्हटलं जातं. मग 2018 पासून ऑलरेडी ते होते. आता त्या स्वरूपामध्ये त्या अधिकाऱ्यांचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल्स म्हणून काय केलेले आहे, पुनर्नियुक्ती केलेली आपल्याला दिसून येते. 2022 मध्ये ज्येष्ठतम वकील जे आहे तर व्यंकटरमणी यांची 3 वर्षासाठी भारताचे अटॉर्नी जनरल म्हणजे महान्यायवादी म्हणून आपण काय केलेलं आहे, यांची निवड केलेली आहे. मग तुम्हाला विचारलं जाईल की आपल्याकडे अटॉर्नी जनरल कोण आहे, तर ते म्हणजे काय आहे, व्यंकटरमणी हे आपले कोण आहे, अटॉर्नी जनरल आहे. आणि सोबतच त्या प्रकारचे तुषार मेहता, कोण, तुषार मेहता हे कोण आहे, तर तुमचे सॉलिसिटर जनरल आहे. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हे समजणं गरजेचं आहे. पुढचा करंट अफेअर्स आहे ते म्हणजे काय, 76वी वार्षिक जागतिक आरोग्य सभा. 76वी वार्षिक जागतिक सभा, जे जागतिक आरोग्य सभा आपण म्हणतो, तर त्याच्यामधलं असलेला मूळ उद्देश काय आहे, जगाचं स्वास्थ्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं स्वास्थ्य. प्रत्येक व्यक्तीचं स्वास्थ्य जपलं गेलं म्हणजे त्या देशाचं स्वास्थ्य जपलं जाणार आहे आणि देशाचं स्वास्थ्य जपलं जात असेल तर संपूर्ण जगाचं स्वास्थ्य जपलं जाणार आहे. मग अशा स्वरूपामध्ये सगळ्यांचं हेल्थ प्रॉपरली असायला पाहिजे.
कोणत्या देशाला कशाची अडचण आहे, कोणत्या रोगराईची अडचण आहे किंवा कोणत्या मेडिसिनची गरज आहे, अशा विविध प्रकारच्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची 76वी वार्षिक स्वरूपातली ही आरोग्य सभा होती. मग ही जी वर्ल्ड हेल्थ असेंब्ली आहे ही 21 मे ते 30 मे पर्यंत तिथं काय WHO जे मुख्यालय आहे स्वित्झर्लंड म्हणजेच कुठं जिनेवा इथं आयोजित केली होती. याची थीम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे का, कारण की त्या प्रकारचं असलेल्या स्वरूपामध्ये ह्याच WHO असलेल्या कॅगच्या पदी म्हणजे यांचं कॅगिंग ऑडिटिंग आपल्याकडं तिथं दिलेलं आपल्याला दिसून येतं ह्याच भेटीमध्ये. मग 2023चा संकल्पना काय, WHO ॲट 75 सेव्हिंग द लाईव्स ड्रायव्हिंग द हेल्थ फॉर ऑल. व्हेरी IMP फार महत्त्वाचं आहे. काय WHO ॲट 75 सेव्हिंग द लाईव्स ड्रायव्हिंग द हेल्थ फॉर ऑल आता तिथं आपल्याला दिसून येत आहे. मग आता याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे काय की ह्या जागतिक आरोग्य संमेलनामध्ये माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत केंद्रीय आरोग्य मंत्री यांचा काय होता सहभाग होता आणि हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु आता काही कारणास्तव म्हणजे जसे की फॉर एक्झाम्पल चीन असेल, पाकिस्तान असेल यांच्या विरोधामुळे तैवान ह्या WHO असलेल्या आरोग्य सभेतून काय केलेलं आहे वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे लक्षातच ठेवा, काही महत्त्वाच्या असलेल्या गोष्टीवर फोकस झाला पाहिजे की ह्याच सभेमध्ये WHO सदस्यत्व देणार होते कोणाला, तैवानला, परंतु चीन असेल आणि पाकिस्तान असेल यांच्या विरोधामुळे काय झालेलं आहे त्या बिचाऱ्याला तिथं सदस्यत्व भेटलेलं नाही. मग अशा प्रकारचं असलेलं तुम्हाला हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं असलेलं स्वरूपामधलं शेवटचं ते म्हणजे काय, नरेंद्र मोदी यांचं UCCला समर्थन आहे. काय आहे, नरेंद्र मोदी सरांचं UCCला समर्थन आहे. आता UCC म्हणजे काय तर युनिफॉर्म सिव्हिल कोड. मग ज्यावेळेस आपण बघतो तर UCC ही एक संकल्पना असून त्या प्रकारचं असलेल्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की पर्टिक्युलर UCC भारताच्या असलेल्या पर्टिक्युलर आर्टिकल काय आर्टिकल 44 बद्दल तिथं काय करतंय भाष्य करतंय. UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड. भारत जेव्हा स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारतामध्ये संविधान लागू करायचं होतं तर त्यावेळेस आपल्याला युनिफॉर्मली सर्वांसाठी एकच कोड असायला पाहिजे अशी वाच्यता चालू झाली. भारतामध्ये जर आपण बघायला गेलं तर क्रिमिनल ॲक्टिव्हिटीसाठी तुमच्याकडं IPC आहे, CRPC आहे, एव्हिडन्स आहे. तर अशा स्वरूपामध्ये हे जे सगळे कायदे आहे ते ऑलरेडी सर्वांना काय लागतात समान लागू होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा हिंदू माणूस असेल, एखादा मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, सिख असेल, कोणीही असेल तर त्यांनी खून केला तर सगळ्यांना त्या प्रकारची असलेली समान स्वरूपातली शिक्षा आहे. मग तो हिंदूनी करो, मुस्लिमांनी करो, ख्रिश्चननी करो, कोणीही करो. म्हणजेच काय क्रिमिनल ॲक्टिव्हिटीसाठी तुमच्याकडं समान कायदा आहे आणि समान शिक्षा आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही सिव्हिल मॅटर्स म्हणता, सिव्हिल मॅटर म्हणजे काय की त्या प्रकारचं असलेलं तुमचं असलेलं दत्तक वारसा असेल, त्याच्यानंतर लग्न असेल, त्याच्यानंतर डायव्हर्स फाईल पिटिशन असेल, त्याच्यानंतर तुमची असलेली त्या प्रकारची असलेली पोटगी असेल ज्याला आपण पर्टिक्युलर आपण एक प्रकारचं असलेला डिवोर्स झाल्यानंतर जे आपण मागतो त्याला आपण म्हणतो ॲल्युमिनी, त्या ॲल्युमिनीच्या संदर्भात असेल. ह्या सगळ्या मॅटर्समध्ये तुमचं असलेली एकरूपता आहे का, नाही, एकरूपता बिलकुल नाही आहे. म्हणजे एका प्रकारचं असलेलं त्या संदर्भामध्ये तुमच्या सिव्हिल मॅटर्समध्ये तुम्ही एकरूपपणा दाखवला नाही आहे. पर्टिक्युलर समाजांना काही सूट आहे, काही समाजांना सूट नाही आहे. जसं की उदाहरण दिलं जातं मुस्लिम समुदायामध्ये पहिले 4 लग्न अलाउड होते, परंतु हिंदूमध्ये तसं नाही आहे. पॉलिगॅमी हे अलाउडेशन नाही आहे. मग अशा प्रकारे इथं त्या प्रकारचं डिस्क्रिमिनेटिव्ह नेचर होत असतं. मग आता कुठंतरी UCC आलं पाहिजे. UCCच्या माध्यमातून सगळ्या सिव्हिल मॅटर्समध्ये काय होईल समानता तयार होईल आणि त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून सगळं काही एक्झिक्यूट केलं जाऊ शकतं. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर UCC असणं काय आहे एका प्रकारचं चांगलं आहे असं नरेंद्र मोदी सरांनी सांगितलेलं आहे. आणि येत्या आगामी काळामध्ये मी UCCवर एक चांगल्या प्रकारचं असलेलं मोठं सेशन घेणार आहे
जेणेकरून तुम्हाला त्याच्यातले असलेले तारतम्यता, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं बॅक ऑफ हिस्ट्री सगळी माहिती होणार आहे. ठीक आहे, मग आपण थांबूया मित्रांनो. हा शेवटचं असलेलं आपल्याला त्या प्रकारचं असलेलं पॉलिटीच्या संदर्भात असलेलं लेक्चर्स होतं. शेवटचं इन द सेन्स जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचं. आता ह्या 2 महिन्यामध्ये जास्त काही स्वरूपातलं असलेलं हे नव्हतं, काय म्हणता येईल, करंट अफेअर्स नव्हतं, म्हणून आपण इथपर्यंत थांबूया. थँक्यू सो मच.